तर नमस्कार मंडळी. तर मी करणार आहे रव्याचे आप्पे. तर इथं मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे. रवा मी चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे साधारण 4 चमचे दही टाकून घेणार आहे. आता हे दही आणि रवा छान असं मिक्स करून घेते. तर आता दही आणि रवा छान मिक्स करून झालेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून परत ह्याला मिक्स करून घेते. छान असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी. तर ह्याला मी साईडला ठेवून देते अर्धा तास, कारण रवा जो आहे आपला तर छानपैकी असा मस्त फुलून येईल. आता इकडे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची 2-4 आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून मिक्सरला बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घेतलेली आहे. तर आता इकडं आपलं जे रव्याचं बॅटर जे आहे तर ते पण छानपैकी असं शिजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मी हिरव्या मिरचीची पेस्ट, चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घेते. त्याच्यामध्येच आता मी हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी. आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे. छान असं हे मिक्स करून घेतलंय मी हे बॅटर. आता इकडं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगोदर तेल टाकून घेते. तर सर्व वाट्यांमध्ये मी आता तेल टाकून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये रव्याचं बॅटर 1 चमचा टाकणार आहे. तर हे सगळं बॅटर जे आहे तर आपण आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती मी हे काळे तीळ टाकणार आहे. तर मी आता काळे तीळ पण टाकून घेतलेले आहेत हे आप्प्यांवरती. आता हे मी गॅसवर ह्याला मंद आचेवर 5 मिनटं ठेवून दिलेलं आहे. तर आपले हे 5 मिनटं झालेले आहेत. तर आपले हे आप्पे जे आहेत ते छान असे फुगून वरी आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर एका साईडने छान असे परतून झालेले आहेत आपले आप्पे. तर छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे ह्या आप्प्यांना. अलगद असे हे आप्पे निघतात, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला जाळी पण खूप छान आलेली आहे. तर हे सगळे आप्पे जे आहेत तर पलटी करून घेते मी. सर्व आप्पे मी पलटी करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून घेते परत. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत. तर आता मी हे आप्पे पात्र खाली उतरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे हे आप्पे आपले तयार झालेले आहेत. आता एका डिशमध्ये हे आप्पे मी सर्व काढून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता, जिरी, मोहरी, कोथिंबीर ह्याची फोडणी देणार आहे. तर ह्याची फोडणी दिली आहे मी छानपैकी. एकदम टेस्टी असे आप्पे हे आपले लागणार आहेत आता. तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त आप्पे झालेले आहेत. खालून पण छान असा कलर आलेला आहे आप्प्यांना. तर आतून सुद्धा असं छान अशी जाळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपले हे आप्पे जे आहेत तर छानपैकी मस्त तयार झालेले आहेत.
धन्यवाद.